पुढारी न्यूज आणि ZMQ या संस्थेच्या एका उपक्रमाने कल्याणमध्ये लसीकरण मोहिमेला आता गती प्राप्त झालेली आहे। मुलांच्या लसीकरणासाठी आणि जनजागृतीच्या या मोहिमेमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रांमधील 120 लीडर्सनी सहभाग घेतलेला आहे आणि त्यातून लसीकरणाचं मोठं काम उभं राहिलंय। पाहूया। गेल्या ऑक्टोबरपासून सुरू झालेला लस कल्याणाची हा उपक्रम आता कल्याणमध्ये एक चळवळ बनली। 5 वर्षांखालील मुलांना लसीकरण महत्त्वाचं आहे आणि सरकारच्या लसीकरण मोहिमेत केवळ गैरसमजातून अनेक मुलं लसीकरणापासून दूर राहतात। म्हणूनच जनजागृतीसाठी पुढारी न्यूज आणि ZMQ स्वयंसेवी संस्थेनं कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या साथीने लस कल्याणाची उपक्रम सुरू केला। या उपक्रमात कल्याणमधील तब्बल 120 कम्युनिटी लीडर्स सहभागी झाले। यात कुणी रिक्षा चालक होते, कुणी मेडिकल दुकानदार तर कुणी समाजसेवक। सुरुवातीला या लीडर्स बरोबर बैठका झाल्या। त्यात लसीकरणाचं महत्त्व पटवून देण्यात आलं। कशा पद्धतीने जनजागृती करायची याची माहिती लीडर्सना देण्यात आली। पाहता पाहता हे सगळे लीडर्स कामाला लागले। पालकांबरोबर बैठका झाल्या। या मोहिमेतले हे लीडर्स घरोघरी फिरले। एकदा नव्हे तर अनेकदा भेट घेतली। पालकांच्या मनातले गैरसमज दूर केले। आरोग्य सेवकांना मदत केली। या सगळ्यात ZMQ संस्थेनं सातत्याने कार्यशाळा आयोजित केल्या। या कार्यशाळांमधून सातत्याने प्रोत्साहन देण्यात आलं। लीडर्सना वेळोवेळी मार्गदर्शन करण्यात आलं। त्यांना पुरस्कार देऊन प्रोत्साहन दिलं। पुढारी न्यूज आणि ZMQ संस्थेकडून सातत्याने कार्यक्रम घेऊन लसीकरणासाठी जनजागृती करण्यात आली। पुढारी समूहाने सातत्याने हा उपक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले। त्यातून लीडर्सना प्रोत्साहन मिळालं आणि लोकांनाही या उपक्रमाची माहिती मिळाली। मेरे को ये मैडम मिले, बोले कि टीकाकरण कराना जरूरी है, तो करा। तो इसलिए मैंने कराई। बहुत अच्छा होता है। तो मैं सभी से निवेदन करना चाहती हूँ कि सभी अपने बच्चों को कराएं। कल्याणमध्ये लसीकरणाबाबत जनजागृतीची चळवळच सुरू झाली। सगळीकडे लस कल्याणाची या मोहिमेची चर्चा झाली। कम्युनिटी लीडर्सने ZMQच्या या मोहिमेत महत्त्वाचं योगदान दिलंय। लस कल्याणाची घर घर टीका ही मोहीम कल्याणच्या अनेक भागात घरोघरी पोहोचली। त्यातून जनजागृती तर झालीच, पण लसीकरणाचा टक्काही वाढला। लसीकरणापासून वंचित असलेल्या अनेक मुलांना ऑक्टोबरपासून केलेल्या या जनजागृतीमुळे वेळेत लस मिळाली। जे पालक गैरसमजातून मुलांना लस देत नव्हते ते या मोहिमेमुळे मुलांना लस देऊ लागले। पण हे शक्य होण्यासाठी कम्युनिटी लीडर्सनी खूप मेहनत घेतली। त्यातून लसीकरणाचा मार्ग मोकळा झाला। मुलांच्या सुरक्षित भवितव्यासाठी हे लसीकरण महत्त्वाचं ठरणार आहे। हे शक्य झालं पुढारी मीडिया आणि ZMQ संस्थेच्या मोहिमेमुळे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज। छूटे ना टीका, एक भी बार।